धारावीचा पुनर्विकास हा अदानी समूहाच्या मार्फत होणार आणि त्या विरोधामध्ये उभाटा गटाकडून मोर्चा काढण्यात येत आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा काढण्यात येत आहे। आपण बघितलं धारावी टी जंक्शन पासून या मोर्चाला सुरुवात होणार असून याचा शेवट पताका मैदानावरती होणार आहे। आणि आता आपण धारावी टी जंक्शन वरती आहे। आपण बघू शकता की या ठिकाणी उभाटा गटाकडून मोठ्या प्रमाणात जय्यत तयारी करण्यात आलेली आहे मोर्चासाठी। तसंच मोठमोठे बॅनर देखील या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि बॅनरवरती आपण बघितलं तर अदानी विरुद्ध विराट मोर्चा, धारावीकरांच्या न्यायासाठी, मुंबईकरांच्या संरक्षणासाठी या आपण बघितलं बॅनरवरती लिहिण्यात आलेलं आहे। तसंच मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। कुठे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। तसंच या ठिकाणी आता कार्यकर्ते देखील जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। तसंच या मोर्चामध्ये सर्व पक्ष समाविष्ट होणार आहेत आणि आपण बघितलं तर हा मोर्चा धारावी टी जंक्शनपासून सुरुवात होणार असून BKC मार्फत हा मोर्चा अदानींच्या कंपनीवरती धडकणार आहे। तसंच याचा शेवट हे पताका मैदानावरती होणार आहे। उद्धव ठाकरे यांचं भाषण हे शेवटी असणार आणि उद्धव ठाकरे आपल्या भाषणामधून सरकारवरती कशा प्रकारे टीका करतात हे देखील पाहणं गरजेचं आहे। त्यामुळे आपण बघू शकता की या मोर्चाला पोलिसांकडून पहिली परवानगी नव्हती, पण आज पोलिसांकडून ही याला परवानगी देण्यात आलेली आहे आणि हा मोर्चा 3 वाजता या मोर्चाला सुरुवात होणार असून कशा प्रकारे या मोर्चामध्ये धारावीकरांच्या बाबतीत बोललं जाते हे देखील पाहणं गरजेचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सावरेसह मनोज जारकर।